राम राम मित्रांनो, मी तुमचा अनिकेत देखणे पाटील. परत आपलं स्वागत आहे कार रिव्ह्यू मराठी चॅनलवरती. तर मित्रांनो, आज आपल्यापाशी गाडी आहे अशोक लेलँडची इकोमी स्टार 1915 एसी, जे की मित्रांनो एक येऊन जाते आपल्या मंडी टाईपची गाडी वगैरे मित्रांनो. म्हणजे तुम्हाला मंडी टाईपचा बिझनेस करायचा असेल किंवा मार्केटला गाडी लावायची असेल तर ही गाडी त्या हिसाबाची बेस्ट आहे मित्रांनो. म्हणजे ही गाडी घेतल्या घेतल्या तुम्ही याच्यामध्ये काम करत असे करू शकता, कामाला लावू शकता. हिला बॉडी वगैरे बनवायचं काम नाही मित्रांनो. जर तुम्हाला टँकर बॉडी वगैरे जर तुम्हाला त्या प्रकारचं पाहिजे असेल तर तुम्ही याच्यामध्ये तसं पण मॉडेल भेटून जाते. ते आपल्या केजीस मध्ये येऊन जाते मित्रांनो. तेचीच पण तुम्हाला 17 फीट पासून चालू होऊन जाते आणि या टाईपची गाडी वगैरे आपण आपल्या 17 फीट पासून चालू होऊन जाते मित्रांनो. बाकी ही जी गाडी वगैरे ही आपल्याला 17 पासून तर 27-28 फूट पर्यंत आपल्या गाडीवर येऊन जाते. आणि हा जो मॉडेल मित्रांनो हे आपल्याला 22 फीट मध्ये येऊन जाते, स्लीपर कॅबिन संग येऊन जाते मित्रांनो. बाकी आज आपण याचा रिव्ह्यू करणार आहोत की या स्लीपर कॅबिन मध्ये 2026 मध्ये काय काय फीचर्स वगैरे जातील मित्रांनो, प्राइस वगैरे काय येऊन जाईल आणि मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे सगळ्यात पहिले चावी वगैरे बघू शकता आपल्या गाडीची या प्रकारे येऊन जाईल मित्रांनो. इथे येऊन जाते आपला अशोक लेलँडचा लोगो वगैरे आणि पाठीमागे आपल्या येऊन जाते इथं लोगो वगैरे प्रॉपर आणि इथे येऊन जाते त्याची बॅजिंग वगैरे मित्रांनो ही अशोक लेलँडची. बाकी डिझेल चाबी मित्रांनो ही येऊन जाईल आणि बाकी युरा टँकची चाबी ही दिलेली मित्रांनो. बाकी आपण जर बघायला विचार प्राइसिंग बद्दल तर या मॉडेलची एक्शन प्राइस मित्रांनो अकोलामध्ये 29 लाख आहे. 22 फीट मॉडेल मित्रांनो बोलत आहे मी. बाकी ही गाडी येऊन जाते आपल्या 6 स्पीड ट्रान्समिशन मध्ये येऊन जाते मित्रांनो. आपल्या गाडीमध्ये जो इंजिन वगैरे आहे ते आपल्याला एस सिरीजचं 4 सिलेंडर इंजिन येऊन जाते मित्रांनो, जे की आपल्याला CRS विथ आय जेन 6 या टाईपचं आपल्याला येऊन जाते मित्रांनो, जे की आपल्याला 3839 सीसी मध्ये 4 सिलेंडर इंजिन जाते मित्रांनो. 6 स्पीड ट्रान्समिशन याच्यामध्ये येऊन जाते आपल्याला 4 सिलेंडर इंजिन, जे की आपल्या मित्रांनो पॉवर काढून देते 150 bhp म्हणजे टॉर्क आहे ते आपल्याला काढून देते 450 न्यूटन संघ. बाकी आपण जर बघायला गेलो मित्रांनो क्लच वगैरे बद्दल तर अशोक लेलँड या गाडीमध्ये आपल्याला 330 mm चा आपल्याला क्लच वगैरे देते. गिअरबॉक्स सिस्टम वगैरे मित्रांनो ती आपल्याला 6 स्पीड ट्रान्समिशन मध्ये गिअरबॉक्स वगैरे जाते आपल्याला. बाकी आपण जर बघायला गेलो याच्या टर्निंग रेस वगैरे बद्दल मित्रांनो तर 21,500 mm मध्ये याचा टर्निंग रेस वगैरे मित्रांनो टोटल. आणि आपण जर बघायला याच्या डिझेल टँक वगैरे बद्दल तर डिझेल टँक मित्रांनो या गाडीचा आपल्याला येऊन जाते 350 लिटर मध्ये आणि जे युरो टँक वगैरे असते ते आपल्याला 22 लिटर मध्ये मिळून जाते मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो याच्या टोटल लांबी वगैरे बद्दल तर या गाडीची टोटल तशी लांबी वगैरे मित्रांनो 6096 mm मध्ये मिळून जाईल. आणि आपल्या गाडीची टोटल जी रुंदी वगैरे मित्रांनो तर ती आपल्याला 2133 mm मध्ये मिळून जाईल मित्रांनो. आणि आपल्या गाडीची जी उंची वगैरे टोटल ती आपल्याला 3000 mm मध्ये मिळून जाते मित्रांनो. तर राहिली गोष्ट आपल्या गाडीच्या व्हीलबेस वगैरे बद्दल मित्रांनो तर आपल्या गाडीचं व्हीलबेस आपल्याला 5200 mm मध्ये मिळून जाते. आणि ज्याचं ग्राउंड क्लिअरन्स वगैरे मित्रांनो ते आपल्याला 250 mm मध्ये आपल्याला मिळून जाते मित्रांनो. म्हणजे ग्राउंड क्लिअरन्स चांगलं विचारलं म्हणजे की खराब रोड वगैरे किती असो आपण तिला आरामात घेऊन जाऊ शकतो, तेवढं काय पाच काम नाही मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो आपल्या गाडीच्या गरफेड वगैरे बद्दल तर टोटल आपल्या गाडीचं जे गरफेड वगैरे मित्रांनो ते आपल्याला 6750 kg मध्ये मिळून जाते. आणि आपल्या गाडीचं जे ग्रॉस वेट वगैरे मित्रांनो ते आपल्याला 18,500 kg मध्ये मिळून जाते किंवा GW म्हणलं तरी चालेल मित्रांनो. आणि आपल्या गाडीचा आपण बघायला गेलो होता पेलोड वगैरे बद्दल तर RTO पासिंग संघ 11,740 kg पासून तर 12,000 पर्यंत आपल्याला मिळून जाते. बाकी आपण जर बघायला गेलो इच्छा मिनिमम डाऊन पेमेंट वगैरे बद्दल मित्रांनो तर तुम्ही ते 4 लाख ते 5 लाख पर्यंत आपण करू शकतो मित्रांनो. मिळून जाते इथं अशोक लेलँडची बॅचिंग करून जाईल मित्रांनो. आणि खाली आपल्याला इथं अशोक लेलँडचा लोगो वरून जाते. बाकी 1 पीस मध्ये आपल्या याच्यामध्ये बंपर वगैरे जाते मित्रांनो, इथं टोचीच्या जागेवर ते आपल्या इथे मिळून जाते. खाली आपल्याला अजून एक बंपर वगैरे जाते मित्रांनो सेफ्टीसाठी. बाकी याच्यावरती चढून नाही का तुम्ही आपल्या गाडीच्या काचाला साफ वगैरे करू शकता, वरती आपले हँड वगैरे दिलेले आहेत जेणेकरून पकडून तुम्ही काच साफ वगैरे करू शकता मित्रांनो. बाकी इथं आपल्या मिरर वगैरे जाते, या बाजूला आपले मिरर वगैरे येऊन जातात मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो हेडलाईट वगैरे बद्दल मित्रांनो तर जसे आपल्याला अशोक लेलँडचे इकोमी स्टार वाले टिपर येतात त्या टाईपचं आपल्या समोरचं लुक करून जाते गाडीचं. म्हणजेच की मित्रांनो इंडेक्स वगैरे आपल्या हॅलोजन सेटअप मध्ये जातात, हेडलाईट वगैरे पण हॅलोजन सेटअप मध्ये खाली आपल्याला रिफ्लेक्टर वगैरे येऊन जाते आणि रेडियम वगैरे पण होऊन जाते मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो टायर्स वगैरे बद्दल त्या अगोदर आपण बघूया ते बॅचिंग करायची असतात मेन आपल्याला, जी की हे 1915 AC ची. आणि या बाकी या व्हेरियंट मध्ये आपल्याला 17 पासून तर 27-28 फीट पर्यंत पण गाडी वगैरे अवेलेबल आहे मित्रांनो. बाकी जे टायर साईज वगैरे आहे ते तर याच्यामध्ये अपोलोचा टायर वगैरे जातात, ज्याची टायर साईज आपल्याला 295/90 R20 इंचचा टायर वगैरे जाते गाडीमध्ये. एअर बॅग वगैरे गाडीमध्ये आपल्या येऊन जातात मित्रांनो, 6 टायर गाडी येऊन जाते. याच्यामध्ये जे सगळे टायर एकाच ब्रँडचे येऊन जातात अपोलोचे वगैरे. बाकी आपल्या इथं इंडेक्स येऊन जातील आपल्याला. बाकी इथून लॉक वगैरे करू शकतो मित्रांनो, इथं आपल्याला रेडियम वगैरे दिलेलं आहे. बाकी आपण आतनी जर बघूया तर जसं आपल्या इथं विंडो कंट्रोल आपल्या इथं दिले मित्रांनो आणि इथं वरती आपल्या लॉक आपण इथून करू शकतो याला. बाकी सीटचे कंट्रोल आपल्या इथं दिले मित्रांनो, म्हणजे की हाईट ऍडजस्ट वगैरे कशी ऍडजस्ट करायचं सगळं तुम्हाला इथं दिलेलं मित्रांनो. तर मित्रांनो सध्या बसलेलो गाडीमध्ये मी, आता आपण आपल्या गाडीला थोडं स्टार्ट वगैरे तर या प्रकारे याच्यामध्ये जे मीटर वगैरे आपल्याला ते मिळून जाईल मित्रांनो. आणि आपली जी गाडी वगैरे मित्रांनो ही आपल्याला येऊन जाते 4 सिलेंडर इंजिन वगैरे जाते मित्रांनो याच्यामध्ये. आणि प्रॉपर आपल्याला गाडीमध्ये AC वगैरे पण येऊन जाते मित्रांनो, म्हणजेच की गरमीच्या वेळेस आपल्याला ही गाडी परफेक्ट आहे. जसं की तुम्हाला भट्टीसारखे तुम्हाला फिलिंग येणार नाही मित्रांनो. AC वगैरे गाडीमध्ये तर तुम्ही चिल्डपणे आपल्या गाडीला चालू शकता. बाकी मित्रांनो आपल्या इथे मीटर वगैरे दिलेले
समोरचं त्यात ऊन वगैरे आहे, त्याचं तुम्हाला तेवढं काही दिसणार नाही याच्यामध्ये मीटरमध्ये. बाकी मित्रांनो इथे तुम्हाला फुल्ली डिजिटल मीटर वगैरे जाते मित्रांनो. या बाजूला आपल्याला ह्याची टोटल स्पीड वगैरे दिली कंपनीनं, ती आपल्याला 160 पर्यंत दिलेली आहे. त्याची लिमिट आपल्याला 60 किंवा 80 पर्यंत राहते मित्रांनो, त्याच्यावरती नाहीये मोठ्या मोठ्या गाड्याची मित्रांनो. बाकी याचा आरपीएम वगैरे मित्रांनो 35 पर्यंत जाते. खाली आपल्याला डिझेलची इन्फॉर्मेशन करून जाते मित्रांनो. इथे आपले बटन वगैरे दिले जेणेकरून आपण ट्रिप वगैरे सेट करू शकतो मित्रांनो. बाकी सेंटरमध्ये आपल्याला अशोक लेलँडचं जे लोगो ते आपल्याला मिळून जाईल. आणि स्टेअरिंग मध्ये आपल्याला इथं अशोक लेलँडचा लोगो होऊन जाते मित्रांनो. आणि 4 स्पोक आपल्या याच्यामध्ये स्टेअरिंग वरून जाते मित्रांनो. बाकी या बाजूला आपले जे हेडलाइट कंट्रोल, इंडिकेटर्स कंट्रोल आणि हॉर्न वगैरे आपल्या इथं दिले मित्रांनो. आणि या बाजूलाचे जे वायपर कंट्रोल वगैरे ते आपल्या इथे येऊन जातील मित्रांनो. बाकी आपण जर बघायला गेलो एसी वगैरे जे कंट्रोल वगैरे असतात ते आपल्याला इथे दिले मित्रांनो खालच्या बाजूला. ज्यामध्ये तुम्हाला एसी नॉर्मल आहे आणि तुम्ही याला डायरेक्ट हाय मध्ये पण करू शकता जर तुम्हाला जास्त गाडी जर गरम झाली असेल तर. बाकी मित्रांनो इथं आपल्या सोर्स करून बटन करून जाते. आणि याच्या बाजूला आपल्याला इथं एक USB चार्जिंग पण करून जाते मित्रांनो. जी फोन चार्जिंग करण्यासाठी म्हणून जागावर दिलेली आहे. खाली आपल्याला हँडबॅग करून जाते मित्रांनो. 4 याच्यामध्ये एसी वेन वगैरे जातात मित्रांनो आपल्याला. याची टेम्परेचर आपण इथून कंट्रोल करू शकतो मित्रांनो. बाकी ग्लबॉक्स वर आपल्या इथं दिलं मित्रांनो, त्याला लॉक किंवा अनलॉक करू शकता मित्रांनो. अशी मित्रांनो याच्यामध्ये 6 स्पीड होऊन जाते आणि स्लीपर कॅबिन होऊन जाते मित्रांनो. म्हणजे की पाठीमागे एकदम झोपू शकते. म्हणजे याच्यामध्ये आपण तसं 3-4 जाऊ शकतो मित्रांनो. ट्रिपच्या हिशोबाने जर तुम्ही जात असाल कुठे बाहेर गावी तर. लॉंग जर जात असाल तर एकदम पाठीमागे झोपू शकते. 2-3 समोर पण होऊ शकतात मित्रांनो. बाकी या प्रकारे आपल्या गाडीचा जो इंटिरियर वगैरे ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी मिरर क्वालिटी वगैरे बघू शकता तुम्ही. बाकी मिरर वगैरे येऊन जाते आपल्याला ब्लाइंड स्पॉट साठी, जेणेकरून ट्रॅफिक मध्ये गाडी चालवायला तकलीफ नाही जावं म्हणून. आणि मित्रांनो इथं आपल्याला इथं मोठं वायझर वगैरे आपल्याला येऊन जाते. आणि वरती आपल्याला स्पीकर करून जाते मित्रांनो. इथे एक स्पीकर येऊन जाते, त्या बाजूला स्पीकर येऊन जाते. जे कंपनी फिटेड स्पीकर आहेत मित्रांनो. तुम्ही याच्यामध्ये आफ्टर मार्केट पाहिजे ते पण लावू शकता. इथे याची म्युझिक सिस्टम वगैरे दिली मित्रांनो, जे की तुम्हाला ब्लूटूथ कनेक्टिव्ह करायचं असेल तुम्ही याला कनेक्टेड करू शकता मित्रांनो. किंवा AUX पण लावू शकता याला. तर या प्रकारे आपल्या गाडीचं इंटिरियर वगैरे येऊन जाते मित्रांनो. बघायला बॉडी वगैरे बद्दल तर ही टोटल आपल्या येऊन जाते 17 फूट नाहीये, 22 फूट मध्ये जाते. 17 फूट पासून आपलं स्टार्टिंग आहे. तुम्हाला जर एसी कॅबिन पाहिजे असेल एसी घेऊ शकता किंवा साधं पाहिजे साधं पण मिळून जाईल मित्रांनो. बाकी आपल्याला जे डिझेल टँक वर दिलं आपल्या इथे दिले मित्रांनो, ज्यामध्ये तुम्हाला येऊन जाते 350 लिटरचं डिझेल टँक वर येऊन जाते. युरो टँक आपल्या येऊन जाते मित्रांनो 22 लिटर संघ. या बाजूला जे एअर फिल्टर वगैरे असते ते आपल्याला मिळून जाईल मित्रांनो. बाकी इथं आपल्याला एक प्रोटेक्शन गार्ड वगैरे जाते मित्रांनो, जेणेकरून कोणतीही गाडी किंवा 2 व्हीलर वगैरे अशी अंदर घुसू नये सेफ्टीसाठी मित्रांनो. बाकी पाठीमाग आपल्याला डबल टायर वगैरे जातात मित्रांनो अपोलो कंपनीचे. आणि याची गुड्डी वगैरे असते मित्रांनो, ही पण आपल्या चांगल्या प्रकारची गुड्डी वगैरे जाते याच्यावर बघू शकता तुम्ही. बाकी पाठीमाग आपल्या स्टॉपर वगैरे पण जाते मित्रांनो, जेणेकरून आपली गाडी जर एखाद्या पहाडीवरती जाता जाता थांबली वगैरे किंवा बंद झाली तुम्ही याला लावू शकता, जेणेकरून आपली गाडी पाठीमागे येणार नाही मित्रांनो. बाकी मित्रांनो आपण जर बघायला आपल्या गाडीच्या रिअर लुक वगैरे बद्दल तर पाठीमागून लुक वगैरे मित्रांनो आपल्या या प्रकारे होऊन जाईल. सगळ्यात पहिला आपण इथं बघूया सेंटरमध्ये आपल्याला अशोक लेलँडची बॅजिंग वगैरे येऊन जाते आणि प्रॉपर याच्यामध्ये रिफ्लेक्टर वगैरे येऊन जातात मित्रांनो. आणि खाली आपल्याला इथं हिंदुजा ग्रुपची बॅजिंग वगैरे येऊन जाते, जी काय आपल्याला अशोक लेलँडच्या सगळ्या गाडीवरती येऊन जाते, लाईट व्हेकल किंवा हेवी व्हेकल असो. बाकी याची चेचिस वगैरे असते, याची थिकनेस वगैरे तुम्ही इथं बघू शकता की किती थिक मध्ये याची एक चेचिस वगैरे त्या मिळून जाईल. खाली आपले गाडी वगैरे मिळून जाते, जेणेकरून गाडी एखादी पाठीमागून आत घुसू नये म्हणून. बाकी मित्रांनो आपल्या इथं जे लाईट वगैरे दिले आपल्या टी लाईट वगैरे ही आपल्या LED मध्ये येऊन जाते. इंडिकेटर्स, ब्रेक लाईट, रिव्हर्स लाईट, खाली आपल्या नंबर प्लेट लावण्यासाठी जागावर दिलेली आहे. आणि पार्किंग सेन्सर मित्रांनो याच्यामध्ये 4 दिलेले आहेत. म्हणजेच की मित्रांनो 1, 2, 3 आणि 4 टोटल 4 पार्किंग सेन्सर वगैरे जातात मित्रांनो याच्यामध्ये. तर पाठीमाग काही ऑब्जेक्ट वगैरे असतात गाडी आपल्याला सांगते मित्रांनो, म्हणजे आवाज करते मित्रांनो तशी. बाकी तुम्ही याला इथून असं अनलॉक करू शकता टालीला आपल्याला जर खोलायचं असलं तर. बाकी इथून पाहिजे ना तुम्ही याच्यामध्ये पण जाऊ शकता मित्रांनो. बाकी सेकंडरी स्टॉपर वगैरे असते ते आपल्याला या बाजूला दिलं मित्रांनो, म्हणजे की एक स्टॉपर त्या बाजूला एक स्टॉपर या बाजूला दिले या प्रकारे. बाकी आपण जर बघा शेपिंग टायर वगैरे बद्दल तर तो आपल्याला इथे होऊन जाते, तुम्ही याला इथून खोलू शकता. बाकी गाडी वगैरे आपल्या इथं दिलेलं आहे. आणि आपल्या गाडीमध्ये जे एअर टँक वगैरे असतात ते आपल्या इथं 2 दिले येतं, एअर बॅग वगैरे आपल्या गाडीमध्ये जातात ते. बाकी इथं आपल्या कट ऑफ वगैरे जर तुम्ही गाडी कुठे पार्क वगैरे करत असाल म्हणजे पेट्रोल पंप कुठं पण तुम्ही जर हे जर स्विच बंद केलं तर तुमच्या गाडीमध्ये जे लाईट वगैरे असते जे म्हणजे की लाईटवरचं काम आहे, बॅटरीवर काम चालणार काम आहे, सगळं बंद होऊन जाते मित्रांनो. ते पण चांगलं फीचर्स वगैरे होऊन जाते आपल्याला. बाकी मित्रांनो आपल्या या बाजूला एकोमेश स्टारचे आपल्या बॅजिंग वर जाते, जे की आपल्या 6 टायर गाडीवर असल्या सगळ्यावरती हेच येऊन जाते मित्रांनो. बाकी मित्रांनो तुम्हाला आपला रिव्ह्यू करा कसा वाटला मराठीमध्ये कमेंट सांगा. आणि यानंतर तुम्हाला अजून कोणत्या गाडीचा रिव्ह्यू करा बघायचा असेल ते पण कमेंट सांगा मित्रांनो. व्हिडिओ नेक्स्ट व्हिडिओमध्ये.